पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेलीचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांचा आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश होतोय। भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। आढावा घेतला आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। काँग्रेसचे पुरंदर हवेली मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी जगताप हे आज भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश आज पार पडणार आहे। आपण पाहू शकता, मी आहे सासवडच्या पालखी तळावरती, ज्या पालखी तळावरती आज संजयजी जगताप यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये होणार आहे। गेल्या काही दिवसापासून संजय जगताप हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा होती। यामध्ये प्रामुख्याने मुख्य कारण यामध्ये असं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये संजय जगतापांचा पराभव झाला आणि या पराभवाला आघाडीला जबाबदार धरत संजय जगताप हे काँग्रेसवर देखील नाराज झाले। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या पुढाऱ्यांकडून आपला त्या ठिकाणी प्रचार कुठं करण्यात आला नाही आणि यामुळेच आपला पराभव झाला अशी खंत त्यांच्या मनात होती। काँग्रेसमधील जे काही नेते आहेत, इथले नेते आहेत, त्यांच्यासोबत देखील त्यांचा सातत्याने संवाद होत होता। मात्र या संवादाला कोणतंही उत्तर न मिळालेले संजय जगताप यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भाजपने आखलेली ही रणनीतीच म्हणावी लागेल। याचं उदाहरण म्हणजे भाजपने आता पुणे जिल्ह्यातील अनेक आमदार आपल्या गळाला लावले आहेत। बोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे देखील काँग्रेसवासी होते, त्यांना देखील भाजपने आपल्या सोबत घेतलं। यानंतर संजय जगतापांना आपल्या सोबत घेतलं, इंदापूरला प्रवीण माने यांना सोबत घेतलं, तर आता हर्षवर्धन पाटील देखील पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर येत असल्याची चर्चा आहे। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजप अजित पवारांना शह देणार हे मात्र आता निश्चित झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, पुरंदर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।